इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 3 येथील विठ्ठलवाडी परिसरात गोपाळ समाजाच्या वतीने आज भव्य आभार मोर्चा काढण्यात आला। राज्य विधानसभेच्या अधिवेशनात गोपाळ समाजाशी संबंधित महत्त्वाच्या मागण्या ठामपणे मांडल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सन्मानार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। यावेळी गोपाळ समाजाच्या नागरिकांनी प्रतिकात्मक स्वरूपात दुधाने अभिषेक करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याप्रती आपले आभार व सन्मान व्यक्त केला। या मोर्चामध्ये समाजातील मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान वक्त्यांनी सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात गोपाळ समाजाचे हक्क, सामाजिक न्याय व विकासाशी संबंधित प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले असून त्यामुळे समाजाला नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे। गोपाळ समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे या मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक व ठोस निर्णय घेण्याची मागणी केली। या आभार मोर्चाच्या माध्यमातून गोपाळ समाज संघटित असून आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्ग व शांततेच्या मार्गाने संघर्ष सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट संदेश देण्यात आला। मी दीपक मोतीराम उज्जैनकर, गोपाळ समाज अध्यक्ष, ठाणे जिल्हा, मुंबई विभाग। गोपाळ समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावं, तसेच एस.टी. प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं। आर्थिक लाभाच्या दृष्टीने तरुणांना इतर क्षेत्रामध्ये नोकऱ्या आणि उद्योग मिळावा, ह्या दृष्टीने गोपाळ समाजाची मागणी होती। अनेक वर्षापासून ही मागणी चालत आली होती। आजपर्यंत कुणी ही मागणी उचलून धरली नाही। आमच्या समाजाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही मागणी लावून धरल्यामुळे माननीय आमदार साहेब श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी अधिवेशनामध्ये ही मागणी केल्याने गोपाळ समाजाला न्याय दिल्यासारखं झालं आणि पुढे माननीय मुख्यमंत्री याबाबत विचार करून आम्हाला न्याय देतील, हीच आमची मागणी आहे। जय गोपाल। नवंबर महीने के दरमियान आज़ाद मैदान में गोपाल समाज द्वारा गोपाल समाज को एसटी आरक्षण देने के मांगने को लेकर एक आंदोलन छेड़ा गया था। इस आंदोलन को लेते हुए भाजपा की जो आमदार है गोपीचंद पडळकर साहब, इन्होंने 2 दिन पहला विधानसभा नागपुर अधिवेशन में गोपाल समाज एक गरीब समाज है और इस गरीब समाज को रोजगार के लिए विकास आर्थिक महामंडल की स्थापना किया जाए और इस गोपाल समाज को उस आर्थिक विकास महामंडल में समाविष्ट करने के लिए उन्होंने एक लक्ष्य विधि लगाई थी और वो लक्ष्य विधि के माध्यम से उन्होंने आवाज़ उठाया। मैं सारे गोपाल समाज के तरफ से जो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, उप मुख्यमंत्री है, उनसे एक ही गुजारिश कर रहा हूँ कि गोपाल समाज के युवाओं को बड़े पैमाने में रोजगार प्राप्त हो, महिलाओं को रोजगार प्राप्त हो, विद्यार्थियों को उनको न्याय मिले। इसलिए आर्थिक विकास महामंडल स्थापना करके गोपाल समाज को जल्द से जल्द समाविष्ट करे। इसलिए आज हमने जो आमदार है गोपीचंद पडळकर साहब, सारे गोपाल समाज के तरफ से उनका दूध अभिषेक किया। हमारी यही मांग है, जब गोपीचंद पडळकर साहब ने जो मुद्दा उठाया है, सारे महाराष्ट्र के आमदार है उन्होंने भी उठाना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र में लगभग 15 लाख से अधिक गोपाल समाज है। इतर महाराष्ट्र के बाहर जो राज्य उनमें भी है, तो ये योजना लागू होगी तो गोपाल समाज को एक न्याय मिलेगा। इस मांग को लेकर हमने आज गोपीचंद पडळकर साहब का दूध अभिषेक किया है।